नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका आणि त्या व्यतिरिक्त राज्यभरामध्ये 70 नगरपंचायतींची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेले आहेत. काही खुशी काही गम अशा प्रकारचे हे निकाल दिसतात. आता तरी संमिश्र निकाल आहेत. अर्थात या निकालांमध्ये जर नगरपंचायती म्हटल्या तर नगरपंचायतींच्या बाबतीमध्ये शिवसेना जवळजवळ 5 क्रमांकावरती गेलेली आहे तिथल्या जे काही निकाल आहेत. पण शिवसेनेनं मात्र चकित केलेलं आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संदर्भात. आणि अर्थात काँग्रेसनं कोल्हापूर आणि नगरपंचायतींमध्ये सुद्धा उत्तम कामगिरी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर नगरपंचायतींमध्ये आव्हान निर्माण केलेलं आहे. अर्थात हे सगळे संमिश्र निकाल आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शहरी भागामधला जी सर्वात बहुचर्चित अशी जी निकाल होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे त्या निकालांच्या संदर्भातनं आपण चर्चा करणार आहोत आणि काही प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. कल्याण डोंबिवलीतल्या निकालामुळे नवी राजकीय समीकरणं निर्माण होतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण चर्चेला घेतोय. सत्तारूढ भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढल्यामुळे कल्याण डोंबिवलीत काँग्रेस राष्ट्रवादी मनसेला कमी जागा मिळाल्या आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. आणि कोल्हापूरमध्ये ताराराणी आघाडीसोबत जाण्याची भाजपची खेळी चुकली का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते स्टुडिओमध्ये आहेत. महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक आयबीएन लोकमतचे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमधनं. आपल्यासोबत माधव भांडारी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. आणि थोड्या वेळाने आपल्यासोबत असणार आहेत हसन मुश्रीफ, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत कोल्हापूरमध्ये. तिथनं आपल्याला तिथली परिस्थिती त्यांच्याकडनं समजून घ्यायची आहे. आणि आपल्यासोबत नितीन सरदेसाई असणार आहेत, मनसेचे प्रवक्ते. या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न माधव भांडारी तुम्हाला आहे. ज्या पद्धतीनं हे सगळे निकाल आले आहेत राज्यभरातले, या राज्यभरातल्या निकालांच्या बद्दल कदाचित एक पक्ष म्हणून तुम्हाला निश्चित समाधान असणार आहे, कारण समाधानकारक कामगिरी प्रत्येक ठिकाणी दिसते. जी पूर्वीची भाजप होती त्यापेक्षा भाजप निश्चितपणे भरघोस वाढलेली दिसते तुम्हाला. पण त्या बरोबरीनं जो तुमचा मित्रपक्ष आहे राज्यामध्ये शिवसेना, त्या मित्रपक्षाच्या विरोधात तुम्ही इथे निवडणूक लढवलेली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि तिथे आता समीकरणं जी आहेत ती अनिश्चित दिसत आहेत. नेमकं येणाऱ्या काळामध्ये काय दिसतंय, कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने राजकीय समीकरणं राज्यातली बदलतील का? पहिली गोष्ट तर कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर ह्या दोन्ही महापालिका आणि राज्यातल्या नगरपंचायतींच्या निवडणुका या सगळ्यांच्या मध्ये भारतीय जनता पार्टीला उल्लेखनीय यश मिळालेलं आहे. विशेषतः नगरपंचायतींच्या बाबतीत आम्हीचं जिथे पूर्वी काही अस्तित्व नव्हतं तिथे सुद्धा आम्ही चांगलं यश मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे पक्षाचा पाया विस्तारतोय, पक्ष जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांमध्ये स्वीकारला जातोय, हे या निवडणुकांनी दाखवून दिलंय. कल्याण डोंबिवलीच्या बाबतीतला तर हा विजय आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा अत्यंत मोठा प्रभाव होता, आमचा बालेकिल्ला मानला जात होता. मधल्या काळात हा प्रभाव कमी झाला होता, पण पूर्वीचा प्रभाव पुन्हा आणण्याच्या दिशेने आम्ही मोठं पाऊल टाकलंय, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की लॉस्ट ग्राउंड. वी हॅव गेन द लॉस्ट ग्राउंड. पुन्हा एकदा रिगेन, आम्ही जे गमावलेली जमीन होती ती पुन्हा एकदा मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केलाय. आणि कोल्हापुरामध्ये आम्ही नव्याने पाया रोवलेले आहेत, कारण कोल्हापूरमध्ये आमचे पूर्वी 2च नगरसेवक होते, तिथून आम्ही एवढ्या मोठ्या संख्येपर्यंत आलो. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आमचे फक्त 9 नगरसेवक होते, तिथे आम्ही 42 वरती पोचलो. त्यामुळे हे यश निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना आनंद देणारे यश आहे. आणि मी सर्व शहर म्हणजे कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या मतदारांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो. आणि त्याचबरोबर या यशामध्ये मुख्यमंत्र्यांसकट आमच्या सर्व नेत्यांचा जो सहभाग आहे त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम हा या यशामध्ये आहे, हे निश्चितपणे आहे. नक्की समीकरणं बदलताना दिसतील का येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये, आणि खास करून मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीचाच पॅटर्न बघायला आपल्याला मिळेल का? समीकरणं बदलतील असं आता मला काही वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं आहे की शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका सुद्धा आम्ही एकत्रच लढवू, हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलंय. पुण्यातल्या निवडणुका तर आम्ही गेल्या अनेक 2-3 निवडणुका आम्ही वेगवेगळ्याच निवडलेल्या आहेत.
वेगवेगळ्या किंवा थोडंफार त्याच्यामध्ये अदलबदल होत राहिलेत, पण फार मोठे बदल होतील असं मला स्वतःला वाटत नाही. नक्की. आपल्यासोबत नितीन सरदेसाई आहेत. नितीन सरदेसाई, पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे. मनसेची जी कामगिरी आहे, जी समाधानकारक नाही आहे पूर्वीच्या तुलनेमध्ये, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तरीसुद्धा मनसे आता एक प्रकारे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहे. काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळात मनसेची? भूमिका तर अजून आमची ठरलेली नाही आहे. त्याचं कारण असं की पहिलं म्हणजे आता आमचे जे काही 9+1 अपक्ष आमच्याकडे आहे, तर 10 मुळामध्ये आमच्याकडे लोक आत्ता आहेत. गेल्या वेळेपेक्षा हा आकडा कमी जरी असला तरीसुद्धा अनेक प्रसारमाध्यमं किंवा हे सगळे लोक जे बोलत होते की मनसेचे कोणीच येणार नाही किंवा काय, त्याच्यापेक्षा नक्कीच हा आकडा जास्त आहे. त्यामुळे एका अर्थाने तितकी वाईट परिस्थिती जी काही प्रसारमाध्यमामध्ये वर्तवली जात होती तसं काही घडलेलं नाही आहे. त्यामुळे मनसेच्या विकासाचा जो काही राजसाहेबांनी इथे हे दाखवलं, तर ते लोकांनी एका अर्थाने थोडंसं ॲक्सेप्ट केलं असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. आणि राहिला प्रश्न दुसरा, पुढची भूमिका काय, तर हे योग्य वेळी कळेल काय होतं ते. योग्य वेळी कळेल. पण त्याबरोबरीनं कल्याण डोंबिवलीमध्ये खास करून आता तुमचं काय विश्लेषण आहे? कारण तुम्ही गेले काही काळ तिथे बघताय प्रत्यक्षात ग्राउंड झिरोवरती. काय तुमचं विश्लेषण आहे? कशामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये? लोकसभेमध्ये जी काही लाट होती त्याचा ती विधानसभेत ती बऱ्याच अंशी टिकून होती, आणि त्याचाच हा मला वाटतं पुढचा भाग मला दिसतोय की त्याचंच अजूनही कुठेतरी भाजपच्या एकंदरीत मतदानामध्ये तो परावर्तित होताना दिसला. तो अजूनही ती लाट थोडीशी शिल्लक असावी असं या एकंदरीत मतदानावरून वाटतंय. नक्की. तुम्ही म्हणताय की भाजपची लाट शिल्लक असावी. हरीश रोगे आपल्यासोबत आहेत. हरीश रोगे, तुम्हाला हे मान्य आहे का की भाजपची लाट कुठेतरी आहे? कारण भाजपनी प्रत्येक ठिकाणी कुठेतरी गेन केलेलं आहे. नगरपंचायती असोत, कोल्हापूर असोत, आणि अगदी कल्याण डोंबिवली महापालिका असोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसची जेवढी पडझड झाली होती अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ती कुठेतरी पुन्हा नव्यानं रचना होताना दिसते. पण कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र काँग्रेस मुक्त होण्याची परिस्थिती आलेली आहे. माधव भंडारी जे काही यश त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे जर ते समाधानी असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु 17 महिन्यापूर्वी या देशामध्ये जे काही वातावरण त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती लोकसभेमध्ये जे रिझल्ट्स आले आणि त्याच्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही बदल झाला, आता तो बदल जर आपण लक्षामध्ये घेतला तर 1 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशाच्या राजकारणाबद्दल मी बोलत नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपण जर आता नगरपालिकांचा काही नगरपालिका ज्या आहेत, जवळजवळ 58 नगरपरिषदांच्यामध्ये निवडणुका झाल्या, आणि याचे जर रिझल्ट तुम्ही डोळ्यापुढे आणलेत, आता ते म्हणाले की शिवसेना हा आमचा नॅचरल अलाय आहे, वेळेने म्हणजे नैसर्गिक मित्र आहे. तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सुद्धा नैसर्गिक मित्र आहेत आम्ही समजतो. आता त्यांना जर काही वेगळा विचार करायचा असेल किंवा माधव भंडारींचा पक्ष त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची मोहिनी टाकणार असेल तर तो भाग अलाईदा. परंतु आजची वस्तुस्थिती जी कागदावरती जी दिसते आहे त्या नगर परिषदामध्ये साधारणपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना 439 जागा मिळालेल्या आहेत, आणि त्याच्या तुलनेमध्ये आपला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना 363 जागा मिळालेल्या. हा जो फरक आहे तो फक्त 1 वर्षाच्या आतला आहे. आता प्रश्न असा आहे की मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला ही कोल्हापूरची आणि कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक सुरू झाली तेव्हापासून साधारणपणे काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने किंवा शिवसेनेच्या दृष्टीने हे नगण्य पक्ष होते. आणि एवढंच नव्हे तर प्रसार माध्यमांच्या मध्ये सुद्धा या 2 पक्षांची फारशी दखल घेतली जात होती असं मला वाटत नाही, दिसत नव्हतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमधले जो निर्णय लागलेला आहे तो मला वाटतं माधव भंडारी आणि त्यांच्या मित्र पक्षांना ह्या अनपेक्षित असेल. आता ते सांगतात की आमची ताकद वाढलेली. अरे ताकद वाढते ना,
जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये येता, केंद्रामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि ज्या वेळेला सत्तेमध्ये तुम्ही येतात त्यावेळेला सत्तेची जी काही फळं जी काही आहेत ती तुम्हाला चाकायला मिळतातच, त्याचे फायदे तुम्हाला मिळतच असतात. आणि हे काही मी म्हणत नाहीये, उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की हा भारतीय जनता पक्ष सरकारी साधन सामुग्री घेऊन आमच्यावरती चाल करतो आहे, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे, आमचं वक्तव्य नाहीये. आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या निवडणुकीच्या मध्ये गेलात तेव्हा तुम्ही काय केलं? तो तुमची ताकद होती, तुमचं हे पार्टी विथ द डिफरन्स असं तुम्ही म्हणता स्वतःला, आणि तुमचं एक केडर आहे. आणि मग केडर असताना तुम्ही सुरुवातीला काय केलं? काँग्रेसमधले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केलात, राष्ट्रवादीमधले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केलात, मनसेमधले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला, आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या सगळ्यांची मोठ बांधून तुम्ही पार्टी विथ द डिफरन्स, तुम्ही कसे जगापेक्षा वेगळे आहात, आमच्यापेक्षा वेगळे आहात, हे तुम्ही दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे काय म्हणता काय ताकद आमची वाढली आहे, त्या ताकद वाढली. आता कोल्हापूरमध्ये तुमचे 12 लोक आलेले आहेत, ताराराणीचे 20 आलेले आहेत. तुम्हाला असं वाटलं होतं की त्या ताराराणीला बरोबर घेतल्याच्या नंतर आमचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, पण तसं काही झालेलं नाही. आणि आताच मी तुमचे कपिल पाटील यांची कुठेतरी स्टेटमेंट ऐकलं की आमचाच महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. आता तो कसा बसणार आहे, हे गिमिक तुम्ही कसं करणार आहात? कारण ते करण्यामध्ये तुम्ही वस्ताद मंडळी आहात, हे नजीकच्या माधव भंडारी तुम्हाला मान्य आहे का की तुमचा महापौर बसणार आहे? कपिल पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते तुम्हाला मान्य आहे का, किंवा ती परिस्थिती येणाऱ्या काळात बघायला मिळेल का? परिस्थिती कुठल्याही दिशेने वळण घेऊ शकते. कोणाला बरोबर घेणार आहात? आता आमच्याकडे आमचे निवडून आलेले 42, आमचे पुरस्कृत 2 अपक्ष 44 आणि गावातल्या संघर्ष समितीचे 5, असे मुळात आमची 49 ची ताकद आहे. आणि त्यामुळे बहुमताकडे जाण्याचा विचार हा करणं अशक्य नाही. फक्त त्याचा निर्णय आमचा पक्षाच्या पातळीवर, संघटनेच्या पातळीवर होईल, त्यातून बघू पुढे काय ठरतंय. नक्की. एक मिनिट, 49 आहे, मनसे 9 आहे, मनसेचे प्रवक्ते सुद्धा आहेत, त्यांची भूमिका अजून ठरलेली नाहीये. आपण ते जरी त्याच्यामध्ये अधिक केले तरी सुद्धा ते, पण त्याच्यापेक्षा मंदार रोगे साहेबांनी बरेच मुद्दे उपस्थित केले. मला एक योगायोग इथे आपल्या नजरेला आणून द्यायचा आहे की आता आपल्या समोर जे आकडे चालत आहेत त्याच्यात कोल्हापूरमध्ये शिवसेनेला 4 जागा आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला 4 जागा आहेत. बरोबर आहे. आता हा योगायोग आहे, पण कुठेतरी असं सुद्धा समजूत असू शकते की आमच्यासाठी कोल्हापूर सोडा, तुमच्यासाठी कल्याण डोंबिवली सोडतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि शिवसेना युती झाली असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात? नाही, मी असं युती आघाडी काही म्हटलेलं नाही. छुपी युती असं तुमचं म्हणणं आहे. काँग्रेस पक्ष आपल्या विचाराशी कधी तडजोड करणार नाही आणि तुम्ही राजकीय शत्रू आमच्या आकड्यांच्या आधारावरती जर आपण विचार केला तर आपल्याला हे काही ना काही त्याच्यातला योगायोग आणि त्या योगायोगाच्या मागे काही ठोस विचार नसेलच असं मानण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, एक मिनिट महेश म्हात्रे, कारण कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मुळात काही प्रचारच केला नाही. त्यांनी निवडणूक सोडून दिल्यासारखी परिस्थिती होती. आणि कोल्हापूरमध्ये अशीच अवस्था होती. एक मिनिट बोलतोय काँग्रेस हरीश रोगे साहेबांना एक विनंती करा, तुम्हाला द्यावं लागेल. हरीश रोगे तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. हरीश रोगे साहेबांना माझ्या वतीने एक विनंती करा की आपल्या सगळ्या यंत्रणेचे माईक्स खूप चांगले आहेत, त्यामुळे त्याने आरडाओरडा नाही केला तरी मला ऐकू येणार आहे. नाही, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देऊ देत. शांतपणे आणि एकदा समोरच्या माणसाला बोलू देऊन त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन मग बोलावं. नाही, नक्की. एक मिनिट, हरीश रोगे तुम्हाला काही छुपी, समजा काही छुपा समझोता असेल, काही अंतर्गत समजुती असतील तर त्याच्याबद्दल एवढं अस्वस्थ व्हायचं काय कारण आहे?
नाही, एक मिनिट अस्वस्थ व्हायचं काय कारण आहे? हा राजकीय भाग आहे, त्याच्यावरती आपण येऊया. महेश मात्र त्या तत्पूर्वी तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात एक मिनिट त्यांनी अजून बोलले नाहीत. आपण सुरुवात झाल्यापासून त्यांना बोलायचं आहे. अर्थात महेश मात्र तुम्हाला हा प्रश्न आहे की शिवसेनेनी आता कुठेतरी कोणाला तरी पंजा मारला, अशी जर परिस्थिती आपण गृहीत धरली तर तो पंजा पुरेशा ताकदीने बसलाय का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे शिवसेना आज इथे या चर्चेमध्ये सुद्धा उपस्थित नाहीये, कारण पुन्हा एक पेचाचा प्रसंग शिवसेनेसाठी कदाचित उभा राहिला आणि त्यामुळे सगळे जे प्रवक्ते आहेत शिवसेनेचे ते पुन्हा एकदा आपल्याशी बोलत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की शिवसेना येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो नॅचरल आता जो अलाय असला पाहिजे, जो त्यांचा मित्र पक्ष असला पाहिजे, त्या मित्राकडे ते जातील, आहे त्या मित्र पक्षाकडे जातील राज्यातल्या, की त्यांचा जो घरातला एक अपेक्षित मित्र होणं अपेक्षित आहे अनेकांना, त्या मित्राकडे त्यांना जावं लागेल? ही निवडणूक खरं म्हणजे ज्या सिव्हिक इश्यूजवर, नागरी समस्यांच्या प्रश्नांवर गाजायला पाहिजे होती, त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने पंजा प्रकरणावर गाजली. आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पंजा गाजत होता आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाघाचा पंजा गाजला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलल्यानंतर वाघाचा पंजा प्रकरण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर सुद्धा तशाच पद्धतीने गाजलं. त्यामुळे एकीकडून कल्याण डोंबिवली हे प्रचंड नागरीकरणाने ज्या प्रकारे विविध समस्यांच्या घेऱ्यात अडकत चाललेला सगळा तो नागरी भाग आहे, तिथल्या नागरी समस्यांची चर्चा या निवडणुकीत होणं अपेक्षित असताना वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि वेगळ्या पद्धतीची राजकीय समीकरणं या निवडणुकीत आपल्याला घडताना दिसली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक निकालामध्ये एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे ट्विस्ट आल्यानंतर आता म्हणजे सकाळपर्यंत ज्या पद्धतीचं वातावरण होतं की शिवसेना निर्विवाद बहुमताकडे जाईल असं दिसत असताना वेगाने घटनाक्रम बदलत गेला आणि आता ना शिवसेनेला बहुमत आहे ना भाजपला बहुमत आहे, अशी विचित्र अवस्था आहे. आणि इथे एक विशेष आपल्याला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या संघर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष जे आधी तिथे मोठ्या प्रमाणात त्यांचं सामर्थ्य होतं, बऱ्यापैकी त्यांचं स्थान होतं, हे दोन पक्ष नामशेष झालेले दिसतात. तर आता या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या पेच प्रसंगामध्ये मला एक मोठी शंका येते, ती म्हणजे जर शिवसेना आणि भाजप यांचा जो वादंग मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता तो जर तसाच सुरू राहिला तर काय होणार? आधीच नागरी समस्यांच्या विळख्यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रचंड दलदलीमध्ये सापडलेली ही महानगरपालिका आहे. तिथे जर राजकीय पेच प्रसंग झाला आणि सौद्याचा घोडेबाजाराला जर तिथे वेग आला तर सर्वसामान्य माणसाचं काय होणार? सर्वसामान्य माणसाचं काय होणार हा मुद्दा आहे. पुन्हा नितीन सरदेसाई, तुम्ही मगाशी म्हटलात की साधारणतः तुमच्याकडे 9 आणि 1 अपक्ष असे 10 उमेदवार आत्ताच तुमच्याकडे आहेत. तुम्ही येणाऱ्या काळात अपक्ष जे आहेत त्यांची मोठ बांधणार आहात का? एक येणाऱ्या काळातली शक्यता, संभाव्य पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून नेमकी तुमची पक्षाची काय भूमिका असणार आहे? नाही, कोणाची मोठ बांधण्याचा वगैरे प्रश्न नाही आहे. हा जो एक अपक्ष उमेदवार आहे हा सातत्याने आमचे जे इथले स्थानिक नेते आहेत राजू पाटील त्यांच्याबरोबरच होता, त्यांनी त्याला पुरस्कृत केलेलं होतं आणि त्या पद्धतीने तो आमच्याबरोबर सुरुवातीपासून आहे. त्यामुळे कोणाची मोठ बांधण्याचा, इतर पक्षांची मोठ बांधण्याचा वगैरे काही प्रश्न उद्भवत नाही. आणि खरं तर या दोन मुख्य पक्षांना ठरवायचंय त्यांनी काय करायचं ते. त्यामुळे आत्ता या क्षणाला त्या दोघांकडेही मेजॉरिटी जरी नसली तर सुद्धा त्यांनी काय करायचं त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मग आमचा प्रश्न होतो. त्यामुळे तो निर्णय आधी त्यांना घेऊ द्या. कारण निवडणूक काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीची विखारी टीका एकमेकांवरती केलेली आहे तर पहिलं त्यांना निर्णय घेऊ दे की आता ते काय करणार आहेत ते. नक्की. पण एक तुम्हाला पुन्हा थेट प्रश्न आहे, ज्यामध्ये जर उद्या जाता सगळं जर तर हे पॉसिबिलिटीज आहेत आणि अर्थात तुमचे नेते जे आहेत ते त्याच्यावरती काय तो पडदा टाकणार आहेत ह्या सगळ्या चर्चेवरती, पण मुळात जर का शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर अर्थात येणाऱ्या समीकरणामध्ये, येणाऱ्या काळातल्या समीकरणांमध्ये खूप मोठा बदल घडताना तुम्हाला एक शक्यता म्हणून तुम्हाला काही त्याच्यामध्ये जोर दिसतोय का? कारण मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पण कदाचित याचा फायदा मिळू शकेल दोन्ही पक्षांना, मनसे असेल आणि शिवसेना असेल. कारण एक पॅटर्न दिसतोय गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळे भाजपची शक्ती वाढताना दिसते, शिवसेनेची शक्ती त्या अर्थाने पुढे जाताना दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात शिवसेनेला फायदा मिळतोय पण सत्तेपर्यंत जाण्यासाठी शिवसेनेला तेवढी त्याची मदत मिळत नाहीये.
असं आहे महेशजी की जर तर ह्यावरती कुठलंही भाष्य आता या क्षणाला मी करणं योग्य होणार नाही आणि बाकी आत्ता त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं दोन्ही पक्षांच्या की ते नॅचरल अलायन्स आहेत किंवा एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. त्या नैसर्गिक मित्रांनी गेले काही दिवस जो काही इथे शिमगा चालवला होता त्याच्यानंतर ते अजून नैसर्गिक मित्र आहेत का याचं उत्तर पहिल्यांदा त्यांनी द्यावं. आमचा प्रश्न खूप नंतरचा आहे तो. नक्की नैसर्गिक मित्र आहात का पुन्हा माधव भांडारी? नैसर्गिक मित्र आम्ही आहोत हे तर आम्ही फार पूर्वीपासून सांगत आलो. आम्ही विधानसभेच्या यादी सांगितलं होतं, विधानसभेच्या नंतरही सांगितलं होतं. आम्ही या नैसर्गिक गेल्या काही दिवसामध्ये कल्याण डोंबिवलीकरांनी मंत्रिमंडळ बनवताना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. नाही नैसर्गिक भंडारी साहेब नैसर्गिक मित्र अशा पद्धतीने वागत नाहीत. याची मी पिवळी केली, त्याचा पगार किती, अशा पद्धतीने नैसर्गिक मित्र वागत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्याचा निर्णय घ्यावा नक्की काय करणार आहेत ते. कारण मनसेला कुठलाही प्रश्न विचारण्यापूर्वी पहिल्यांदा तुमचं काय ते ठरणं महत्वाचं आहे. माधव भांडारी काही प्रश्न विचारलाच नव्हता. नाही माधव भांडारी नैसर्गिक मित्रांबद्दल आपण जेव्हा विचारता तेव्हा नैसर्गिक नातेवाईक कसे वागतात हे सगळ्यांनी बघितलंय. काय खायला दिलं होतं, काय खायला घेऊन गेलो होतो, इथपासून सगळं जे चालतं त्याच्यामुळे नैसर्गिक मैत्रीमधला भाग वेगळा आहे. आणि या काळामध्ये मी गेल्या 8-10 विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा नंतरच्या निवडणुका असू जे द्या, बोललाय ते आहे. सरदेसाई साहेब आपण एकदा बोला म्हणजे मी नंतर सुरू करतो. सगळ्याच गोष्टी निसर्ग नियमाच्या बोला, विरुद्ध चाललेल्या बघायला मिळत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आहोत असं सांगत अनैसर्गिक वागणं आणि वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणं हे आता राजकारणाचा खऱ्या अर्थाने स्थायी भाव झालाय. परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा कोल्हापूर नाही, असेल, मला माझं पूर्ण इथल्या- करू नाही दिलं आपण. हा नाही ठीक येतो आहे, ना नाही तुम्हाला त्याच्यातलाच प्रतिप्रश्न आहे. प्रतिप्रश्न हाच आहे की नैसर्गिक मग काय उरतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की म्हणजे अगदी थेट राज ठाकरे उद्धव ठाकरे हे नैसर्गिक नातं असताना ते नैसर्गिक राहिले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. त्याबरोबर तुम्ही युती म्हणून नैसर्गिक राहिले नाही हेही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग कशाला आपण ही नैसर्गिकतेची भाषा वापरायची? नाही, आम्ही हा शब्द जो वापरला तो काळजीपूर्वक विचारपूर्वक वापरलेला आहे आणि तो वापरत असताना त्या शब्दाशी आम्ही आमच्या बाजूने कायम चिकटून राहिलेलो आहोत. तुमच्या बाजूने विधानसभा निवडणुकांच्या वेळेला जेव्हा युती मोडली तेव्हा सुद्धा आम्ही हे म्हटलं होतं की आम्हाला युती मोडल्याचं दुःख आहे, पण शिवसेना ही आमची नैसर्गिक मित्र पक्ष आहे. सरकार बनवण्यासाठी सुद्धा शिवसेनेने आमच्या बरोबर यावं ह्यासाठी आम्ही थांबलो. आणि नंतर सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका असू देत, कोल्हापूरच्या निवडणुका असू देत, या सगळ्या निवडणुकांमध्ये युती व्हावी अशीच आमची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्नही झाले. पण काही राजकीय कंपल्शन्स असतात, त्या ठिकाणच्या परिस्थितीचे दडपण असतात. त्याच्यामुळे समजा युती करणं शक्य झालं नसेल तर ठीक आहे, नाही करता आली, पण आपण एकमेकांच्या बरोबर मैत्रीपूर्ण लढती करू शकतो आणि निवडणुकांच्या नंतर काय निकाल लागतील त्याचे निर्णय त्या पद्धतीने घेऊ शकतो. हा मार्ग निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध असतो. आम्ही सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये ह्या महापालिका निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही नागरी समस्या आणि विकासाचे मुद्दे ह्याच्यावरच प्रथमपासून बोलत होतो. तुम्ही आमच्या सगळ्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांसकट सगळ्या नेत्यांची भाषणं बघा. आम्ही सुरुवातीच्या काळात कुठेही कोणावरही विखारी तर सोडा, साधी टीका सुद्धा केली नव्हती. आम्ही आमचा मुद्दा मांडत होतो. पण आता रोज सकाळ संध्याकाळ उठून जर आमच्यावरती कुणीतरी कुठला तरी पंजा मारायचा प्रयत्न करत असेल तर मग केव्हा तरी त्याला उत्तर द्यावं लागतं. ते आम्ही दिलं, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आजही आम्हाला शिवसेनेबद्दल आत्मीयता आहे. आजही आम्ही शिवसेनेला मित्रपक्षच मानतो आणि मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकांचे निकाल लागण्याच्या आधी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेना आमच्या बरोबर राहील असा आमचा विश्वास आहे.
महेश म्हात्रे, पुन्हा एक प्रश्न असा आहे की जो नैसर्गिक मित्र या संदर्भातनं पुन्हा ही चर्चा सुरू झाली. शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं नातं गेल्या काही काळातलं आपण बघतोय. परस्पर जो कोलाहल आणि विरोधी एकमेकांबद्दलची आणि अत्यंत विखारी टीका, पराकोटीची द्वेष करणारी टीका ही आपण बघितली. ही टीका गेल्या वर्षभरातच, म्हणजे 70 दिवस त्यातले आपण जरा वजा करूया हवं तर, शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतरच्या काळातले, म्हणजे ते 70 दिवस 365 मधले वजा केले तर 300 दिवसातली ही टीका आहे. गेल्या 15 वर्षात जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही तेवढी ही टीका विखारी वाटते. असं असताना अजूनही आता नैसर्गिकतेचं हे नातं कुठेतरी त्यांनी मोडलं पाहिजे का? या नैसर्गिकतेच्या नात्यामध्ये अशा पद्धतीनं जर का त्यांनी हे बोलत राहिलं तर कुठेतरी गोंधळ जो आहे तो मतदारांचा होतोय. काय परिस्थिती आहे? एकूणच म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या विधानसभा निवडणुकांपासून ज्या प्रकारे या दोन पक्षांमध्ये सातत्याने वादंग शह काटशहाचं राजकारण आपल्याला सुरू असलेलं दिसतं. म्हणजे एकीकडे जसं सांगायचं की आम्ही नैसर्गिक मित्र आहोत, मित्रपक्ष आहोत, आमची विचारधारा एक आहे आणि आमची 25 वर्षाची युती आहे आणि आम्ही सातत्याने एकमेकांना धरून राजकारण केलेलं आहे. परंतु हे असं सांगतच भाजपने 25 वर्षात महाराष्ट्रामध्ये आपला स्वतःचा पाया भक्कम केला, वाढवला, विस्तृत केला आणि त्याच्या माध्यमातून आता भाजप हे राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद आणि संपूर्ण सत्ताधारी पक्ष बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 1995ला जेव्हा शिवसेना भाजप युती सत्तेवर होती त्यावेळेसचं जर वातावरण बघितलं तर त्यावेळेसचं वातावरण असं होतं की शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये होता आणि शिवसेना प्रमुख हे कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत होते. जेव्हा जेव्हा दोन पक्षांमध्ये वादंग होत असे तेव्हा शिवसेना प्रमुखांचा शब्द हा अंतिम मानला जायचा. भाजपकडून प्रमोद महाजन हे शिवसेना प्रमुखांना अनुकूल असणारी भूमिका केंद्रातल्या भाजपच्या जे नेतेगण होते त्यांना पटवून देत होते. त्यामुळे सातत्याने एक प्रकारे शिवसेनेने ही मोठेपणाची भूमिका घेतलेली होती. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये जसं चित्र बदललं, विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच्या काळामध्ये, आणि त्याचा फायदा घेऊन भाजपने जी मुसंडी मारलेली आहे आणि विशेषतः मोदी लाटेमुळे तर भाजपला तो मोठ्या प्रमाणात फायदा झाला. पण त्यामुळे गेल्या 25 वर्षातलं जे उठतं आहे ते काढण्याचा प्रयत्न भाजप करतंय की काय अशी शंका आता यायला लागलेली आहे. माधव भंडारी, तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा ह्याचं उत्तर तुम्ही निश्चित द्या, उपटा आहे की नाही त्याच्यावरती. पण त्याहीपेक्षा आणखीन जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्यातला हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर का अशाच पद्धतीनं एकमेकांशी लढत असणार आहेत आणि त्याहीपेक्षा जो नितीन सरदेसाईंनी उपस्थित केलेला प्रश्न होता की लाट कुठे, त्यांनी एक निरीक्षण नोंदलं की लाट कुठेतरी अजून शिल्लक आहे. तशा पद्धतीची लाट तुम्हाला दिसते का? मोदी लाट जी लोकसभेला होती ती थोडीशी शिल्लक असलेली लाट, किंवा ती ओसरताना, त्याचा दुसरा अर्थ असा होता ती ओसरताना, तशी काही ओसरताना दिसते का? एकतर 2-3 मुद्दे आपण याच्यामध्ये आता घेतो आहोत. महेशनी जसं सांगितलं की आम्ही 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात बोलत राहिलो तर मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. खरं म्हणजे विधानसभेपासून आतापर्यंतच्या निवडणुकांचा एक सूत्र मला स्पष्ट दिसतंय स्वतःला की आमच्यामधल्या संघर्षाचा फायदा हा आम्हालाच होतोय. या संघर्षाचा फायदा काँग्रेसला झालेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला झालेला नाही, इव्हन आणि मनसेलाही झालेला नाही. म्हणजे ही एक अजब परिस्थिती आहे. चांगली गोष्ट आहे. साधारणपणे नेहमी असं मानलं जातं की 2 मोठे पक्ष जर एकमेकांच्या विरुद्ध इतक्या तीव्रतेने भांडत असतील, झगडत असतील तर जनता त्या दोघांना नाकारून तिसऱ्या कोणाला तरी स्वीकारायचा प्रयत्न करते. तसं इथे झालं नाहीये. म्हणजे जर आपण लोकसभा निवडणुकांपासून आतापर्यंतच्या सगळ्या मतदानाचा निवडणूक निकालांचं विश्लेषण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की ह्या 1.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी एकमेकांच्या विरोधात राहिल्यानंतर सुद्धा या दोन्ही पक्षांची ताकद, या दोन्ही पक्षांचा जनाधार हा विलक्षण वाढलेला आहे. आणि त्याचं नुकसान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला होत आहे ही वस्तुस्थिती, आणि मनसेलाही होत आहे, हेही तेवढंच खरं आहे. ठीक आहे. ही आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे की आपण काहीतरी आणखीन 2 मुद्दे घेतले होते. नाही, मूळ मुद्दा
नाही पुन्हा पुन्हा जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केलेला आहे की एक अजब अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक आपण या चर्चेमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपण ही अजब परिस्थिती खरंच का निर्माण झाले आणि कशामुळे निर्माण झाले, तिसऱ्या कुठल्या पक्षाचा पर्याय नाहीये म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली का, आणि जसं माधव भंडारी म्हणतात की परस्पर भाजप आणि शिवसेना यांच्यामधल्या भांडणामुळे त्या दोघांना लाभ होतोय, म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही जी म्हण आहे ती आता बदलायची वेळ आली का. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण चर्चा सुरू करू. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कल्याण डोंबिवलीमधल्या निवडणुकांच्या निकालामुळे एक नवीन समीकरण राज्यामध्ये घडताना दिसतंय का, याबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत हरीश रोगे आहेत, माधव भंडारी आहेत, नितीन सरदेसाई आहेत आणि महेश म्हात्रे आहेत. या चर्चेमध्ये पुन्हा आपण सुरुवात करण्यापूर्वी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी काही बेधडक मतं मांडलेली आहेत. त्या मतांमध्ये आनंद चौगुले म्हणतायत, राज आणि उद्धवनी एकत्र यावं कारण भाजप खूपच हवेत आहे. विकास मेश्राम म्हणतात, या निकालानं भाजप आपली मुस्लिम विरोधी रणनीती बदलेल की सेनेला प्रसन्न करण्यासाठी अधिक कट्टर बनेल. श्याम चतुर म्हणतात, विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं सेनेला बिनशर्त पाठिंबा द्यावा, नाहीतर नवी समीकरणं समोर येतील. राज धुमाळ म्हणतात, नवी राजकीय समीकरण होण्याची चिन्ह नाहीत, उहापोह करून मोडलेला संसार युती पुन्हा गोण्या गोविंदानं थाटेल. माणिकलाल परदेशी म्हणतात, नवीन समीकरणं जुळवताना मतदारांचा विश्वासघात होऊ नये ही इच्छा आहे. सुशांत साने म्हणतात, शिवसेना आणि मनसे यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली होती, आता दोघांनी मिळून कल्याण डोंबिवलीचा विकास करावा. तर विजय कुमार गायकवाड म्हणतायत, सेना भाजपाचं एकत्र राहणं राजकीय अगतिकता आहे आणि विकास हे सगळे जे बोलक्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर अर्थात आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती पुन्हा ही चर्चा सुरू करूया. माधव भंडारी मगाशी म्हणाले होते की दोघांच्या भांडणामध्ये सुद्धा त्यांचाच लाभ होताना दिसतोय. एक वेगळं असा दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. त्याच्या संदर्भात आपण अर्थात एक पूरक प्रश्न विचारला होता. सत्तारूढ भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढल्यामुळे कल्याण डोंबिवलीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला कमी जागा मिळाल्या आहेत का, या प्रश्नाची सुसंगत असं त्यांचं वक्तव्य होतं का, दृष्टिकोन होतं का, हे आपण तपासूया. तत्पूर्वी पुन्हा हरीश रोगे, तुम्हाला त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे तो पटतोय का, आणि त्याहीपेक्षा मगाशी त्यांनी एक जो मुद्दा उपस्थित केला होता की कुठेतरी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा एक छुपी युती आहे का. मंदार, आता मी काही जास्त बोलणार नाही, पण माझे मित्र भंडारी साहेब त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचीच फक्त मी उत्तरं देईन. आता त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये भांडणं असल्या कारणामुळे त्याचा फायदा, किंवा त्यांच्यामध्ये आपापसामध्ये भांडणं असल्या कारणामुळे त्याचा फायदा त्यांनाच होतो. त्यामुळे भंडारी साहेब, तुम्ही रोज जरी एकमेकाची डोकी फोडलीत तरी आम्हाला काही त्याचं म्हणणं नाही आहे, कारण त्याच्यातून तुम्हाला लाभ होणार आहे. दुसरं, तुम्ही मगाशी म्हणालात की काँग्रेसने प्रचारच केला नाही. तुम्ही जरा आठवून बघा, आज तुमचे जे प्रमुख जे आहेत पाटील, कपिल पाटील म्हणून जे आहेत, ते त्यावेळेला पार्लमेंटच्या इलेक्शनच्या वेळेला म्हणजे 17 महिन्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांना फोडून तुम्ही घेऊन गेलात असं. आणि आता या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे, आमचे, मनसेचे सगळे कार्यकर्ते किंवा नगरसेवक फोडून त्या ठिकाणी तुम्ही त्या सगळ्याचं कडबोळं करण्याचा प्रयत्न केलात. त्याच्यानंतर आणि त्यामुळे सगळ्यांच्याच रणनीतीवरती त्याचा परिणाम झाला. आता आमच्या काही संघटनात्मक चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा जरूर प्रयत्न करू, त्याची काही चिंता आपण करू नका. त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात आजही मोदी लाट आहे. आता मोदी लाट आहे का नाही याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला येणाऱ्या 8 तारखेला दिसून येईल, कारण बिहारची इलेक्शन्स आल्याच्या नंतर त्याचे रिझल्ट लोकांच्या समोर येतील. आणि त्याच्यानंतर मगाशी म्हणालात की आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. आता नैसर्गिकपणाचं कुठल्या व्याख्येमध्ये तुम्ही बसवता ते मला माहीत नाही, कारण 7-8 दिवसांपूर्वी आपल्यातले एक सिनियर नेते गिरीश बापट, त्यांचं एक वक्तव्य आहे की सत्तेसाठी म्हणून आम्ही ह्या शिवसेनेला सहन करतो आहोत. आणि 5-7 दिवसापूर्वी त्याच्याच दरम्यान लातूरमध्ये किंवा कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये बबनराव लोणीकर त्यांचं वक्तव्य आहे की काँग्रेसवाले आणखी राष्ट्रवादीवाले हे आमचे खरे शत्रू नाहीत, आमचे खरे शत्रू जे आहेत ते खरे शत्रू हे शिवसेनावाले आहेत. हे तुमचे जे मित्र पक्ष आहेत की जे आज तुमच्याबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत, ह्यांचीही वक्तव्य आहेत. आणि मला अतिशय दुःख होतं, तुम्ही सुद्धा फार जुने कार्यकर्ते आहात संघाचे किंवा भारतीय जनता पक्षाचे. मी सुद्धा एक जुना कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आहे. मी अनेक इलेक्शन्स बघत आलेलो आहे, पण एवढी सभ्यतेला गालबोट लावणारं इलेक्शन मी पहिल्या प्रथमच बघितलं की आमचे त्या ठिकाणी
आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याचा पगार काढतात आणि दुसऱ्या बाजूने एकेरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. अनेक गोष्टी आहेत. हे राजकारण आपण मंडळीने कुठे घेऊन आणि एकच मुद्दा. आणि सकाळी आज एका चर्चेमध्ये तुमचे चंद्रकांत दादा पाटील यांनी काय म्हटलं की आम्ही त्याच्या अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की आमचीच सत्ता येणार आहे आणि मग आमची सत्ता आली तर मग आम्ही शिवसेनेला आमच्या बरोबर घेणार आहोत. परिस्थिती आज उलटी झाली आणि आज ही परिस्थिती उलटी झाल्याच्या नंतर सकाळी एका चॅनलवरती त्यांचं वक्तव्य होतं की काँग्रेस पक्ष काँग्रेस विरहित हा देश आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून मी मातोश्रीवरती जाईन आणि उद्धवांच्या समोर मी नतमस्तक होईन, म्हणजे त्यांच्याकडे जाईन आणि याचना करीन किंवा त्यांना मदतीचं आव्हान करीन. अशा प्रकारचं आता हे स्वप्न जे तुम्ही आहेत ते अनेक वर्षापासून बघताय की काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र. परंतु आज सुरुवात झालेली आहे. काँग्रेस जिथे आहे तिथे आहेच. तुम्ही मुक्त व्हावं असं म्हणजे भाजप मुक्त देश व्हावा असं आम्हाला कुठेच कधीच वाटलेलं नाही. कारण मी लोकशाहीवरती विश्वास ठेवणार आम्ही लोक आहोत. या देशामध्ये लोकशाही प्रणाली जर पुढे जायची असेल, जिवंत राहायची असेल तर तुम्ही पण असले पाहिजेत आणि आम्ही पण असले पाहिजे. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये राजकीय आणि वैचारिक संघर्ष व्हायला पाहिजे. परंतु तुम्ही आमचंच जाऊ दे हो, तुम्ही तुमच्या मित्र संपवायला निघालेलात आणि हरीश रोगे शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालेलात. त्याचा विचार शिवसेनेने करायचा. तुम्ही नैसर्गिक मित्र आहात की नाही याचं संशोधन तुम्ही करण्याची गरज आहे. माधव भंडारी बोला. नाही, पहिली गोष्ट मोदी लाट आहे असा शब्दप्रयोग मी केलेला नाही. मी लाट हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाही. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे रोगे साहेबांनी हा आरोप माझ्यावर करण्याची काही गरज नाही. म्हणजे लाट नाही हे मान्य करता. दुसरा मुद्दा ओसरली आहे. मुद्दा आलाच कुठे? लाट ओसरली आहे हे मान्य करता. काही नाही, मी हा शब्दप्रयोगच केलेला नाही, 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 विषयाकडे नाही, गेलेलो नाही. माधव भंडारी आणि लाट आहे नितीन आता सरदेसाई नाही, त्यांना जे पाहिजे ते मी सांगतो. हा, लाट आहे काँग्रेसला नाकारण्याची लाट आजही देशामध्ये जबरदस्त आहे. म्हणून तर तुम्हाला 4 वर थांबावं लागलं. आणि काँग्रेसला म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की अपक्षाला आणि एमआयएमला लोक मतं द्यायला तयार आहेत, पण काँग्रेसला मतं द्यायला तयार नाही. मी तुम्हाला सांगू का तुमच्या गुजरातमध्ये बोलू द्या हरीश रोगे त्यांना बोलू द्या पूर्णपणे. कायम आहे आणि तेवढीच भक्कम आहे आणि ती कमी होणारी नाही. एमआयएमला वाढवायचं काम तुम्ही काँग्रेसला स्वीकारण्याची शक्यता आता राहिलेली नाही. आणि एमआयएमचा मुद्दा रोगे साहेब तुमच्या आठवणीसाठी सांगतो. एमआयएम हा आंध्रामध्ये तुमच्या बरोबर सत्तेत होता. एमआयएम हा तुमच्याबरोबर केंद्रातल्या आघाडीचा भागीदार होता. एमआयएम तुम्ही वाढवलात. आता तुम्ही वाढवलेला पक्ष तुम्हाला खायला निघाला. हे तुमचं अपयश आहे. तुम्ही शोधा का झालं ते आणि का अल्पसंख्याक समाज तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. याचा अधिक कारण शोधा. गेल्या 70 वर्षांचं तुमचं राजकारण, त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाज तुमच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. त्याचं एकदा आत्मचिंतन करा. नाही, एक मिनिट आपण त्यांचा मुद्दा थोडक्यात, कारण पुढे जायचं आपल्याला चर्चेमध्ये. माधव भंडारी बोला. त्यामुळे आपण आता महापालिकांच्या निवडणुकांबद्दल बोलतो. या महापालिका निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या लाटेचा दावा कुणी केलेला नव्हता. मी जो मुद्दा मांडला की आमच्या दोघांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला जो व्हायला पाहिजे तो होत नाही, हे आपण विधानसभेपासून बघत आलो. आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हेच चित्र स्पष्ट झालं. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामधल्या जनतेची मानसिकता ही बदललेली आहे. हे सुद्धा आपल्याला मान्य केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेची राजकीय भूमिका बदलत चालली आहे, राजकीय मानसिकता बदलत चालली आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. एक वेगळा दृष्टिकोन आहे तुमचा. तुम्ही सातत्यानं हे ज्यावेळेला मांडताय त्यावेळेला नितीन सरदेसाई तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे. तुम्हाला हे मान्य आहे का मुळात की भाजप आणि शिवसेनेच्या या झगड्यामध्ये त्या दोन पक्षांचा फायदा होतोय आणि कुठेतरी इतर पक्ष त्याच्यामधनं पूर्णपणे एक प्रकारे मार्जिनलाइज होत आहेत? ते या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये तुम्हाला ही तरी गोष्ट मान्य आहे का की कुठेतरी एक प्रकारे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना बाजूला पूर्ण सारून भाजप एक नवीन आकार घेतो या संपूर्ण राजकीय
विधानसभेची निवडणूक असेल किंवा आत्ता कल्याण डोंबिवलीची प्रामुख्याने ही जी आता निवडणूक चाललेली आहे, याच्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप हे जे दोन मित्रपक्ष आहेत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये, ते ज्या पद्धतीने बोलत होते, मी एक 2-3च मिनिटं घेईन, फार वेळ घेणार नाही आपला. त्याच्यामध्ये आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना 2 ज्येष्ठ मंत्र्यांनी, एकाने म्हटलं की मुख्यमंत्री खोटारडे आहेत आणि दुसऱ्यांनी म्हटलं इतका उथळ मुख्यमंत्री मी कधीही पाहिलेला नव्हता. आणि त्याच वेळेला आपल्याच एका मंत्र्याला तुझा पगार किती, तू बोलतोस किती, असं मुख्यमंत्री म्हणतात. मला सांगा, इतकी खालच्या पातळीची चर्चा ही कधी आजपर्यंत कुठल्याही पक्षांनी कधी केली नव्हती, जी हे दोन मित्रपक्ष करतायत. आता भंडारी साहेब जे म्हणले की हे दोन्ही पक्ष या पद्धतीची चर्चा केल्यामुळे सगळ्याच त्याच्यामध्ये जो कोलाहलामध्ये सातत्याने ते दोन पक्ष माध्यमातून दिसत राहिले, त्याचा त्यांना फायदा होतोय. विधानसभेमध्येही झाला आणि आता पुन्हा झाला. हे जरी खरं असलं, एका काही वेळापुरतं हे जरी सत्य आहे असं आपण मान्य केलं, तरी सुद्धा मला सांगा की एका घरामध्ये जर अशा पद्धतीने जर पती पत्नी भांडत असतील, म्हणजे कोण पती किंवा कोण पत्नी असं मला म्हणायचं नाहीये, पण जर भांडत असतील तर त्या भांडणामध्ये जनतेचं काय होणार, त्यांची अपत्याने कोणाकडे बघायचं. आणि त्यामुळे ह्या वेळेला कदाचित जर त्यांची थिअरी यशस्वी ठरली असं मान्य केलं काही वेळापुरतं, तरी सुद्धा ह्याच्यामध्ये जनता मात्र सर्वसामान्य भरडली जाते. आणि त्यामुळे हे गृहीत धरून त्यांनी जनतेला चालू नये, प्रत्येक निवडणूक आली की वेडावाकडं भांडायचं आणि मग आपल्याला सतत टीव्ही आणि सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये जागा व्यापून टाकायची आणि जनता मागे आपल्या येत राहील, हे जर ते गृहीत धरत असतील तर असं घडणार नाहीये. जनता सुज्ञ आहे, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एखाद वेळेला जे यश मिळालेलं आहे ते त्या लाटेचं यश होतं, कदाचित ती लाट ओसरताना मिळालेलं हे शेवटचं यश ठरू शकतं जर त्यांनी जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला तर. याचं त्यांनी भान ठेवावं. महेश म्हात्रे, पुन्हा जो मुद्दा आहे या सगळ्या प्रकारामध्ये जो मुद्दा येतो तो जो एक प्रकारे दोन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमेकांनाच त्यांचीच जी काही राजकीय स्पेस आहे ती स्पेस व्यापण्याचा प्रयत्न गेल्या 15 वर्षात करताना बघितला, तोच आपण या गेल्या 1 वर्षभरामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या बाबतीत आपण बघतोय. कुठेतरी महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण पक्षांचं एकत्र येणं ही अगतिकता आणि दुसरीकडे एकमेकांशी भांडणं ही सुद्धा एक प्रकारची त्यातली एक अगतिकता. हे जे वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये हे तरी वातावरण बदलेल असं वाटतंय का? कारण अजून काही वर्ष आपल्याला ही अपरिहार्यता जी आहे ती बघायला मिळेल. नाही, जिथे द्विपक्षीय लोकशाही व्यवस्था असते तिथे वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं आणि बहुपक्षीय एकूण व्यवस्थेमध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं. आपल्याकडे आपण ही बहुपक्षीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्यामुळे ह्या अनेक पक्षांची भांडणं ही आपल्या नशिबी असणारच आहेत भविष्याच्या काळात सुद्धा. आणि ज्या प्रकारे आता राजकारणाला व्यावसायिक रूप यायला लागलेलं दिसतंय, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा हा जो बदल आहे महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला, आधी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांवर कुरघोडी करताना बघितलं, परंतु त्या दोन पक्षांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात वागत आणि एकत्र राहत असं राजकारण करतं. हे सगळं सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहे. नितीन सरदेसाई आता ज्याप्रमाणे बोललात की या सगळ्या याच्यामध्ये जनतेचं काय होणार. आता कल्याण डोंबिवली जर आपण बघितली तर कल्याण हे ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे. डोंबिवली हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र असणारं शहर आहे. या दोन शहरांमध्ये राहणारा जो चाकरमानी आहे तिथे ज्या प्रकारे नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत आहे. तिथे जी नैसर्गिक खारपुटीची जंगलं होती ती संपली, तिथे अनधिकृत बांधकामं वाढली. अनधिकृत बांधकामाच्या जोडीला तिथल्या एकूण व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. रस्त्यांची वाढ लागली, पाण्यापासून तर विजेपर्यंतच्या अनंत समस्या निर्माण झाल्या. या सगळ्या प्रकाराने तिथल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं जे अत्यंत वाईट पद्धतीचं झालेलं आहे ते अधिक सुसह्य करावं, त्याला सुविधा द्याव्या, याची चर्चा मात्र कुठेच होताना दिसत नाही. सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी काय नवीन योजना केल्या जातील, काय नवीन उपक्रम केले जातील. घोषणा प्रचंड प्रमाणात होतात, म्हणजे चर्चा केली, परंतु त्याच्या अंमलबजावणीचं काय असतं. चर्चा म्हणजे घोषणा आणि अंमलबजावणी याचा कुठेतरी मेळ बसला पाहिजे ना. आता शिवसेना आणि भाजप इतकी वर्ष सत्तेत होती, सुनील जोशी पासून तर अनेक मोठे भ्रष्टाचारी अधिकारी तिथे कसे काय वाढले, कसे काय त्यांना संरक्षण दिलं गेलं,
तुमच्याच काळामध्ये तुम्ही सुद्धा तिथे सत्तेमध्ये सहभागी होता भंडारी साहेब, तर त्या दोन पक्षांनी कसे काय 18 भ्रष्टाधीश डोंबिवली महापालिकेने कल्याण डोंबिवली मनपाने 18 वर्षामध्ये बघितले आणि त्या सगळ्यांना वारंवार पुन्हा सेवेमध्ये सामावून घेतलं गेलं. हे सगळं काही लोक विसरले असं तुम्हाला वाटतं का? नाही, माधव भंडारी, पुन्हा यातला एक उपप्रश्न असा आहे की मुळात या येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायचं झालं तरी सुद्धा हीच परिस्थिती येईल. तुम्ही विरोधात असल्यामुळे कदाचित जे 6,500 कोटी वगैरे जे म्हटलं होतं ते त्या गतीनं येतील का, ही एक साधारण भीती शिवसेनेने आज व्यक्त केली बाहेर बोलताना. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर सत्तेत आलात, कदाचित शिवसेना भाजप सत्तेत येईल की नाही आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आणि तुमच्या अहंकारामध्ये दोन पक्षांच्या, हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. पण ते जर एकत्र आले तरच ती त्या प्रकारची अपेक्षित तिथे जी गती मिळणार आहे विकासाला ती मिळू शकते. अन्यथा पुन्हा तो विकास खुंटेल या सगळ्या भागाचा, असं वाटत नाही आहे का? नाही, मला असं वाटत नाही. सरदेसाई साहेबांनी सगळ्यांची मांडणी केली त्यातल्या एका वाक्याशी मी 100% सहमत आहे की जनतेला गृहीत धरून चालत नाही आणि जनतेला गृहीत धरण्याची चूक ही आम्ही नक्कीच करणार नाही. आपण जो प्रश्न मगाचपासून पुन्हा पुन्हा विचारलात, मी त्याची सुरुवातच मी केली होती की मुख्यमंत्र्यांनी आमच्या अन्य नेत्यांनी कल्याण डोंबिवलीच्या प्रचाराच्या मध्ये आम्ही जे चर्चा केली ती कल्याण डोंबिवलीच्या नागरी प्रश्नांची चर्चा सुरू केली. आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी, त्या भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करता येईल, काय केलं पाहिजे ह्याची चर्चा सुरू केली. काय केलं ते नाही सांगितलं. आणि त्या सगळ्या चर्चेपासून उखाया पाखाया आणि एकमेकांच्या विरोधातला अपप्रचार, मुख्यमंत्र्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं, त्यांना अरेतुरेमध्ये बोलणं, हा सगळा प्रकार सुरू झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आम्हाला कुठेतरी उत्तर द्यावं लागलं. आम्ही ते दिलं. पण आमच्या मनामध्ये हे नक्की आहे, उद्या महापालिकेत सत्ता कोणाची येईल हे ठरेल, दिसेल, ज्याची येईल त्याची येईल. पण महापालिका काही हे एकमात्र विकासाचं साधन नाहीये. राज्य सरकारचा त्या भागातला जो हिस्सा आहे, केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे, तो कल्याण डोंबिवलीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने देणं आणि त्या पद्धतीने कल्याण डोंबिवली सकट अख्ख्या महाराष्ट्राचा विकास करणं, विकासाला चालना देणं ही आमची बांधिलकी आहे. ठीक आहे, आपल्याला सत्ता मिळणारच नाही असं गृहीत धरून जर शिवसेनेच्या एखाद्या व्यक्तीने कुठेतरी असं विधान केलं असेल की आता ते 6,500 कोटी मिळणार आहेत का, याचा अर्थ त्यांना सत्ता आपल्याला महापालिकेची मिळवता येणार नाही असं त्यांच्या मनात आलं असेल. पण मला स्वतःला असं वाटत नाही. आम्ही निवडणुकांच्या दरम्यान जे काही मुद्दे मांडलेले आहेत, आम्ही कल्याण डोंबिवलीसाठी जो आराखडा दिला होता तो निवडणुकीच्या खूप आधीपासून तयार केलाय. त्याला काय आम्ही सत्तेत नव्हतो. माधव भंडारी, ठीक आहे, महापालिकेत सत्तेत नव्हतो. नक्की हे प्रश्न गैरलागू आहेत. नक्की तुम्ही म्हणताय पहिली आणि शेवटची बांधिलकी ही विकास आणि नागरी प्रश्न यालाच आहे. नक्की, पण या अशा वेळेला तुम्ही उद्या म्हणजे आता हा जो सगळा सस्पेन्स आहे, या सस्पेन्समध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मनसेच्या मार्गाने जायचंय की शिवसेनेच्या मार्गाने जायचं? कारण तुमच्याकडे तरी दिसताना आता हे दोनच पर्याय शिल्लक दिसत आहेत. आम्ही आमच्या मार्गाने जाणार आहोत. तुम्ही तुमच्या मार्गाने जाणार आहात. नितीन सरदेसाई कुठल्या मार्गाने जाणार, भाजपच्या मार्गाने की शिवसेनेच्या मार्गाने? पण आधी त्यांना विचारू तर दे, त्या दोघांचं काय होतंय ते पहिले ठरू दे, आम्हाला विचारू देत आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ नये. योग्य कुठेतरी शक्यता तुम्हाला वाटते का की त्या कुठेतरी शक्यता वाटते का तुम्हाला? नाही, घाई निश्चित आहे, कारण त्या ठराविक विहित कालावधीमध्ये या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. तुम्ही राजकीय पक्षांना कदाचित घाई नसेल, तुम्हाला राजकीय पक्षांना कदाचित घाई नसेल, नागरिकांना घाई आहे. कल्याण डोंबिवली सारख्या ठिकाणी इतके ज्वलंत प्रश्न आहेत, त्यामुळे ती निश्चित घाई आहे. तुम्हाला प्रश्न हाच आहे की तुम्हाला नागरिकांच्या नाही, तुम्हाला प्रश्न असा आहे नितीनजी, घाईचा सर्वप्रथम विचार जे आता महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत त्यांना पहिल्यांदा काय करणार आहेत ते दोघं ठरवू दे, त्याच्यानंतर मग आमचा प्रश्न येतो. आम्ही आता त्याच्यावरती काही भाष्य करणं योग्य नाही, कारण जर तर या गोष्टीवर मी मगाशीच सांगितलं सुरुवातीला की त्याच्यावर काही बोलणं आता योग्य होणार नाहीये.
थोडक्यात सस्पेन्स जो आहे तो काही काळ का होईना तो कायम राहील आणि त्या सस्पेन्समध्ये अर्थात मनसेची भूमिका जी आहे ती महत्त्वाची राहणार आहे आणि हा सस्पेन्स लवकरात लवकर आपल्या समोर खुला होईल अशी आपण अपेक्षा करूया। आणि या बेधडक या कार्यक्रमामध्ये सध्या तुमची तुर्तास रजा घेतो। कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने एक नवं राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता जर नाकारली गेली तर पुन्हा भाजप आणि शिवसेना कुठल्या तोंडाने एकमेकांच्या सोबत येतील हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद, नमस्कार।